पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक कमालीचे आक्रमक झाले होते। माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष शृंगारपुरे, नगरसेवक भूषण कडू, संजय म्हात्रे, सद्दाम भोईर, कृष्णा भोईर आणि नगरसेविका सुजाता डाकी यांनी चक्क गळ्यात निषेधाच्या पाट्या घालून सभागृहात प्रवेश केला। पेणकरांना दूषित पाणी पाजून त्यांच्या आरोग्याशी हा जीव घेणा खेळ कधी थांबवणार, असा थेट सवाल करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले। शहरात आधीच रस्ते आणि गटारांची दुरावस्था झाली असताना आता शुद्ध पाणीही मिळेनासे झाले आहे। पालिका प्रशासन फक्त आश्वासनांची खैरात वाटून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच हा पाणी प्रश्न तातडीने सुटला नाही तर थेट पालिकेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही लोकप्रतिनिधींनी दिलाय। तुम्ही बघत असाल माझी पाटी, जो पाणी येतोय त्यामध्ये फक्त साखर कमी म्हणून हा पाणी येतोय, म्हणजे चहा येतोय तो आपण पितोय। त्या चहामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उकळून प्या, तुरटी फिरवा, तरी पण तो प्रकार गाळ बीळ हा तसाच आहे। त्याच्यामुळे नगर परिषद या गोष्टीवर एवढा कानाडोळा करत आहे का, तर माझ्याकडे पेपर आहेत जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्षा या पाणी पुरवठ्या प्रश्नावरती मागे आहे, परंतु प्रशासनाकडनं फक्त एकच उत्तर मिळतं की माहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या दरम्यान नदीची पातळी कमी होते तेव्हा कालव्यातला उजवा तीर हा सोडला जातो आणि त्यामधनं पाणी आपल्याला मिळतं। पण एक विनंती आहे की बाबा इतके वर्ष आपण पाणी नदीमधनं उचलून पितोय, हे चुकीचं आहे। आपल्याला डायरेक्ट हेटेवणा डॅम किंवा आपलं आरक्षित पाणी आंबेगाव धरण ह्याच्यातनं पाणी डायरेक्ट मिळायला पाहिजे होता, तो मिळत नाहीये। ते डायरेक्ट स्वस्त आपलं एकदम ह्याच्यामध्ये काम कमीमध्ये काम झालं पाहिजे, म्हणजे पाणी उचलून डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकीमध्ये गेला पाहिजे पाणी पुरवठा। पण तो पण पाणी तो फिल्टर करत नाही, तो असाच दिला जातो। आलम पासून एवढ्या वस्तू ज्या शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहेत पण त्या वापरत नाही, डायरेक्ट पाणी उचलतात आणि तोच पाणी आपल्या पेण शहराला सोडतात। हा प्रश्न आपण जीबी मध्ये जनरल बोर्डामध्ये मांडला, परंतु सत्ताधाऱ्यांकडे असंच उत्तर मिळते की हा प्रस्ताव ह्याच्याकडे प्रश्नाचा म्हणजे प्रश्नाची जारी आहे, तो पूर्ण शासनाची जारी आहे आणि तो लवकर लवकर पूर्ण होईल। पण हे जवळजवळ माझ्याकडे पेपर आहेत, हे जवळजवळ 2 वर्ष प्रशासनाकडे प्रलंबित विषय आहे आणि याच्याकडे पाठपुरावा कोण करते हा प्रश्नचिन्ह पडलेला आहे की पाणीसारख्या मुद्द्यावरती अजूनपर्यंत हे शांत काय आहेत, या गोष्टीवरती आता आम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप घेणार आहोत। माझ्याकडे पेण आपलं उप सरकारी हॉस्पिटल आहे, त्याच्यातनं मी लेटर काढलंय, जवळजवळ 700 रुग्ण मिळालेले आहेत आताच्या ह्याच्यामध्ये, कावीळ गॅस्ट्रो पासून सगळे महिनाभरात। हे फक्त आता पेण शहरापुरतं नाही तर हे आपल्या पेणमध्ये जवळजवळ दवाखाने एवढे आहेत की जो ज्या पैशाप्रमाणे आपला माणूस स्वतःच्या खिशाप्रमाणे तो इलाज करत असतो, त्याप्रमाणे एक गरीब जनता आहे ती सरकारी दवाखान्यात जात असेल, परंतु बाकी ठिकाणी पण ही दवाखान्यामध्ये रिपोर्ट काढले तर हे हजारोच्या संख्येमध्ये मिळतील। जनरल बोर्डमध्ये बगल देण्यासारखाच झालेला विषय, कारण की गेले आपलं हेटवणं प्राधिकरण जो पाणी सोडतं तो प्रत्येक पत्रव्यवहार करतो नगरपालिका परिषदेला की बाबा यावेळी आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे तुमची पाण्याची सोय तुम्ही करा। परंतु नगर परिषद ही याच्यावर कानाडोळा करत आली आहे आणि हे आजवर तेच आहे। आताही त्यांनी शेवटचा पेपर दिले त्यांनी की बाबा आम्ही पुढच्या जानेवारी डिसेंबर पासून पाणी सोडणार नाही, आमचा कालव्याचं काम चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडू शकत नाही, त्यामुळे तुमची पर्यायी व्यवस्था चालू करा। परंतु आताही तेच विषय मिळाला की आपण आंबेगाव धरणाचं पाणी घेतोय, हे करतोय ते करतोय, ही योजना आणतोय, 150 कोटी आपण संपवतोय, परंतु ती 2 वर्षापूर्वीची योजना आहे, प्रशासना काळात झालेला ठराव आहे, जो ठराव अजूनपर्यंत पूर्ण नाहीये। म्हणजे प्रशासन याच्यामध्ये हलगर्जीपणा करत आहे, कारण की पेण सारख्या ठिकाणी चहा सारखा पाणी मिळतोय ही खेदाची बाब आहे आणि तो आता आम्हाला जर नाहीच झाला तर आम्हाला मोठा उद्रेक करायला लागेल आणि मोठ्या जनसमुदायाने इथे आम्हाला उपोषण करायला लागेल, आक्रोश मोर्चा करायला लागेल। आज पेण नगर परिषदेमध्ये जनरल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये जे काही विषय दिलेले होते त्या विषयामध्ये आता पेणच्या जनतेला आता आपण चॉकलेटी पाणी प्यायला देतोय, त्या संदर्भात आम्ही विषयामध्ये तिथे मागणी केली की काही करून हे पाणी जे आहे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत स्वच्छ मिळण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत। त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं नाही, कारण बरेच वर्ष ती स्कीमचं काय त्यांचं सँक्शन चालू आहे, राज्य स्तरावर चाललेलं आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली होती की बाबा तुम्ही आता आंबेगाव धरणावरनं पाईपलाईन अर्जंट टाका आणि लोकांना पुरेसं पाणी द्या। सध्या तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण आज पाणी जे येतंय ते संपूर्ण खराब आहे, लोकांची रोगराई झालेली आहे सगळीकडे, आज लोकांना रोगराईमध्ये राहायला लागते पाण्याच्या विना,
ही परिस्थिती आता आहे. त्याच्यावरनं आम्ही आज आवाज उठवला होता. त्या आवाजामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला